Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी भीमराव तुरुकमारे. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह पाहतात. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारत सरकारच्या योजनेनुसार पिंपरी चिंचवड शहरामध्ये शाळकरी मुला मुलींना गौर रुबेरा लसीकरण योजना संपूर्ण शहरामध्ये राबवली गेलेली आहे. त्यामध्ये शहरात 3,08,000 मुलांना शाळेतून लस दिली गेलेली आहे. ती देत असताना समाजामध्ये विशेषतः मुस्लिम समाजामध्ये जर ही लस आता दिली तर तिचा 40 वर्षानंतर नामर्दपणाचा गैरसमज मुस्लिम समाजाबरोबर इतर समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे अतिरिक्त आरोग्य अधिकारी पवन कुमार साळवे यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर वर्षा डांगे मॅडम यांनी मुस्लिम समाजाचे नेते आजिजभाई शेख, मौलाना काजी गुलजार यांनी अनेक मौलाना मदरसा बांधव यावेळी एकत्र उपस्थित होते. वायसीएम हॉस्पिटल चाणक्य हॉलमध्ये या मीटिंगचं आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये डॉक्टर वर्षा डांगे मॅडम यांनी समाजामध्ये होणारा जो गैरसमज आहे तो दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी जे मौलाना काजी होते त्यांनी सुद्धा हा गैरसमज आपल्या समाजामध्ये जो पसरत आहे तो दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि समाजामध्ये आपण एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे की या लसीचा कुठलाही दुष्परिणाम आतापर्यंत कुठल्याही मुलांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेला नाही. फक्त 2 ते 3 मुलाला किरकोळ असं त्रास झालेला होता. परंतु वायसीएम हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये लगेच त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि ताबडतोब त्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे. 3,08,000 मुलांना आतापर्यंत या लसीचं लसीकरण पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिलेलं आहे. म्हणून हा गैरसमज जो लोकांमध्ये निर्माण झालेला आहे समाजामध्ये तो निश्चितपणे दूर होण्यासाठी या ठिकाणी वर्षा डांगे मॅडम यांनी आपले विचार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला व्यक्त केलेले आहेत. जाणून घेवा एक रिपोर्ट. एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये किती विद्यार्थ्यांना तुम्ही लस दिली? 3,08,000 मुलांना आपण लस दिलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरामधून ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये 3,08,000 विद्यार्थ्यांना त्यांनी लस दिलेली आहे. परंतु प्रश्न असा पडतो मॅडम की सर्वसामान्य मुस्लिम असो किंवा इतर समाजाचे गोरगरीब असो तर त्यांना हा प्रश्न पडायला लागलेला आहे की लसीचा जर त्याचा दुष्परिणाम जर होतो असं काही काही लोकांमध्ये असा प्रश्न पडलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्याचा दुष्परिणाम होतो का लहान मुलांवर? लसीकरण केल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपण आतापर्यंत 3 लाख मुलांना लसीकरण केलं आहे आणि यामध्ये फक्त 2च मुलांना किरकोळ जे काही आपण दुष्परिणाम म्हणतो, दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा अंगावरती थोडीशी रॅश आली होती आणि ताप आला होता, उलटीसारखं झालं होतं. हे 3 लाखामधल्या फक्त 2 मुलांना झालेलं आहे आणि त्या दोनही मुलांना आपण रुग्णालयामध्ये 2 तास ठेवून त्यानंतर आपण डिस्चार्ज केलेला आहे. त्यानंतर साईड इफेक्ट काहीच झालेला नाहीये. मुलाला ही संपूर्णतः सुरक्षित लस आहे. आपण 3 लाख मुलांना आतापर्यंत दिले आहे. मला वाटतं त्यामधूनच आपल्या या लसीकरण मोहिमेचं यश आढळून येतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि आज त्यावरती भाष्य करायला आपण इतके सगळेजण जमलेलो आहोत. तर मला वाटतंय सर्व पालकांनी कोणतेही जात धर्म न बघता किंवा बाकीच्या काही सोशल मीडियामध्ये ज्या काही अफवा आहेत किंवा बाकीच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी छापून येत आहेत त्याकडे लक्ष न देता आपण आपल्या बालकांना लसीकरण करून घेऊया. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी लसीकरणाचा कुठलाही दुष्परिणाम म्हणजे लहान मुलांवर विद्यार्थ्यांवर होत नाही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 3,08,000 मुलांना त्यांनी लसीकरण केलेलं आहे. किरकोळ म्हणजे 2-3 मुलांना फक्त त्याचा थोडासा परिणाम झालेला होता परंतु त्वरित त्यांच्यावर इलाज केला गेलेला आहे. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मौलाना सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि त्यांना काय वाटतं त्याबद्दल त्यांच्याकडून. डॉक्टर जावळे सर यांच्याकडून जावेद सर. नमस्कार, आई एम डॉक्टर जावेद अस्थिरोक्तन. तो जैसे कि डांगे मैडम ने बताया अभी 3 लाख में से सिर्फ 2 बच्चों को इसका रिएक्शन हुआ है. रिएक्शन भी नहीं ऐसे बोलेंगे
इंजेक्शन देने के बाद कुछ तो थोड़ा जहाँ आपका स्किन लाल हो गया या थोड़ा बुखार आया है। 3 लाख में से 2 बच्चे मतलब इसका कुछ ये नहीं रहता, इम्पोर्टेंस नहीं रहता उसका स्टैटिक्स में। तो अब हम सब लोगों ने मिलकर ये सब जितने भी न्यूज़ फैल रही है वो सब का मतलब एक एक करके वो न्यूज़ जिसकी भी आई है वो सब इन्वेस्टिगेशन करके डिसाइड किया है इसके ऊपर बैठे है कि इसमें किसी को कोई प्रॉब्लम नहीं है, कोई हार्म नहीं है कोई बच्चे को इंजेक्शन देने के अंदर। तो सेफली अपने बच्चों को आप ये MR जो वैक्सीन चल रहा है अभी कैंपेन चल रहा है गवर्नमेंट का, वो सेफली आप सब लोग दे सकते हैं। ये हम डॉक्टर लोगों के एसोसिएशन की तरफ से डांगे मैडम, साळवी सर और हम सबकी तरफ से आपको सेफ्टी के हम अश्योर करते हैं इस वैक्सीन के। धन्यवाद जावेद सर यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी माहिती सांगितली, त्याचा दुष्परिणाम कुठला होत नाही। या ठिकाणी मौलाना हबीब गुलजार सर या ठिकाणी आहेत, त्यांना आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मैं हाजी गुलजार अहमद शेख, सदर जमीयतुल मुहिन पिंपरी चिंचवड शहर। ये गोवर रूबेला वैक्सीनेशन जो पिंपरी चिंचवड कॉरपोरेशन में दिया जा रहा है और इसके बारे में पहले भी हमने मीटिंग ली है, जिला परिषद में भी इसके बारे में मीटिंग हो गई है। और ये वैक्सीनेशन इसके बारे में जो एक अफवाह फैलाई जा रही है कि मुसलमान बच्चों को इंजेक्शन लेने से आगे जाकर के 40 साल के बाद वो नामर्द हो सकते हैं, ये सरासर झूठी बात है। ये अफवाह है, जो मुस्लिम दुश्मन ऐसे लोग हैं उन लोगों ने ये अफवाह फैलाई है ताकि इस लसीकरण का फायदा मुस्लिम लोग ना ले सकें और मुस्लिम लोगों के बच्चे ज्यादा बीमार हों। तो मैं जमीयतुल मुहिन की तरफ से, जमीयतुल उलमा महाराष्ट्र ने भी इसके लिए क्लैरिफिकेशन कर दिया है और इसका लेटर भी जो है सरकार को दे दिया है। और मैं पिंपरी चिंचवड शहर जमीयतुल मुहिन की तरफ से आप लोगों को यकीन दिलाता हूं और आपसे अपील करता हूं कि इस वैक्सीनेशन को आप जल्द से जल्द दें और ये बहुत जरूरी है जिंदगी के लिए। खुदा हाफिज। हाजीब गुलजार सर मौलाना आहेत, त्यांनी मुस्लिम समाजामध्ये जो गैरसमज होता की 40 वर्षानंतर पुढे जर लस दिली तर निश्चितपणे मुलांना नामर्द वगैरे असा याने ग्रासलं जाईल, म्हणून त्यांनी या ठिकाणी ही बैठक ठेवलेली होती। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या वायसीएम हॉस्पिटलमध्ये कॉन्फरन्स हॉलमध्ये या ठिकाणी ही बैठक आयोजित केलेली होती। त्याला अनेक मुस्लिम मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते, डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते, काही पक्षाचे वरिष्ठ अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते। या उपस्थितीमध्ये मी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह चॅनलच्या वतीने फक्त सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण ही जी लस आहे तर याच्यापासून कुठलाही दुष्परिणाम नाही। आपण डॉक्टर मॅडमकडून यांच्याकडून ऐकलेलं आहे, जावेद सरांकडून या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे। मला हीच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त आपण मुलांना, जे विद्यार्थी आहेत, भविष्याच्या दृष्टिकोनातून कुठलेही आजार त्यांच्यावर होऊ नये म्हणून आपण त्या पद्धतीने आपण काळजी घेण्यासाठी या ठिकाणी ही मीटिंग महत्वाची आयोजित केलेली होती। त्या ठिकाणी आरपीआयचे वाहतूक आघाडीचे महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना आपण विनंती करूया की आपले जे विचार आहेत ते राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला काय वाटतं लसीकरणाबद्दल। अस्सलाम वालेकुम सभी मुस्लिम भाइयों को मेरी गुजारिश है, क्योंकि मैं बोलने से अच्छा हमारे बड़े बुजुर्ग मौलाना ने सब मालूमात दी, मुफ्ती साहब है, उन लोगों की बात ध्यान में लेके जो बात फैला रही हमारे कौम के खिलाफ, उसको ध्यान में नहीं लेते हुए अपने बच्चे लोगों का भविष्य काल अच्छा होना चाहिए, इसकी फिक्र लेना चाहिए। और हमारे मौलाना जो बताए उनकी ज्यादा फिक्र लो कौम ने पूरे महाराष्ट्र के अंदर, क्योंकि अपने सरकार की तरफ से माननीय हमारे नेता रामदास जी आठवले साहब है, सरकार कौन सी भी रहने दो, लेकिन भविष्य काल बच्चे लोगों का अच्छा रहना चाहिए। इसके लिए सब सरकार उनके ऊपर फिक्र ले रही, अपने कौम के मौलाना लोग खुद फिक्र ले रहे। मुफ्ती साहब है, ज्यादा मौलाना लोगों के पास देख के बच्चे लोगों की ज्यादा फिक्र लोग कौम के बारे में इतना ही बोलना चाहता हूँ। निश्चितपणे मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण
जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी याचा कुठलाही दुष्परिणाम होणार नाही आणि महानगरपालिकेचे जे डॉक्टर असतील, महानगरपालिकेचे जे सेवाभावी जे लोक आहेत ते आपल्यापर्यंत शाळेपर्यंत येतील, आपल्या घरापर्यंत जरी आले तर निश्चितपणे त्यांना सहकार्य आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हेच मी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हच्या वतीने या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय आणि आपण या ठिकाणी आता धन्यवाद. नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे, बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आपण पाहत आहात. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत गोवर रुबेला लसीकरणच्या संबंधित डॉक्टर डांगे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत मौलाना, मदरसा आणि शिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये जी लसीकरण या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना घेणार आहेत, तर काही मुस्लिम जे मौलाना आहेत त्यांना प्रश्न होता की ह्या लसीच्या संबंधित आपण या ठिकाणी या डॉक्टर डांगे मॅडम आहेत त्यांच्याकडून आपण या संबंधित आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वर्षा डांगे, महिला वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग. 27 नोव्हेंबर 2018 पासून आपण संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये गोवर रुबेला लसीकरण ही मोहीम आपण सुरू केलेली आहे आणि या मोहिमेच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जवळजवळ 3 ते 3.5 करोड बालकांना 9 महिने ते 15 वर्षे या वयोगटातील बालकांना आपल्याला गोवर आणि रुबेलाची लस द्यायची आहे. आणि ही जी लस आहे ती आपल्याला प्रामुख्याने आपल्या सर्व शाळांमध्ये, महानगरपालिकेच्या, राज्य शासनाच्या तसेच सर्व खाजगी शाळांमध्ये, बालवाड्यांमध्ये, अंगणवाड्यांमध्ये, प्ले ग्रुप्स आहेत, नर्सरी आहे, मद्रसे आहेत, आपल्या उर्दू शाळा आहेत, तर या सर्व ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्या पाल्यांना, जी मुलं 9 महिने ते 15 वर्ष म्हणजे 10वी पर्यंत वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना त्यांच्या पालकांनी ही गोवर रुबेलाची जी लस आहे ती लस न चुकता द्यावी. ती लस आपण सध्या लसीकरण सर्व शाळांमध्ये सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आजपर्यंत 15 डिसेंबरपर्यंत आपण 3 लाख बालकांना ही गोवर रुबेलाची लस दिलेली आहे आणि यामुळे कोणालाही त्रास झालेला नाही किंवा कोणालाही खूप जास्त दिवस ऍडमिशन किंवा आपण ऍडमिट करून ठेवलेलं नाहीये. तर समाजातील सर्व बांधवांना आमचे तर्फे, वैद्यकीय विभागातर्फे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आवाहन आहे की आपण ही लस घेऊयात. विशेषतः मुस्लिम समाजातील आपल्या सर्व बांधवांना हे आवाहन आहे की आपल्या मुलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी आपण हे लसीकरण करून घेऊयात आणि गोवर आणि रुबेला हे जे काही 2 आजार आहेत ज्यामुळे आपल्या मुलांना जास्त त्रास होणार आहेत ते आजार आपण पळवून लावूयात. आणि या कामी आम्हाला आमच्या इथले जे मुस्लिम धर्मगुरू आहेत त्यांची सर्वांची मदत होत आहे आणि ही मदत अशीच पुढे चालू राहावी अशी इच्छा आहे.